अकोला जिले के बार्शी टाकली स्थित सकल मराठा कुंभी समाज की ओर से मूर्तिजापुर में विधायक हरीश पिंपले के कार्यालय के सामने सरकार के विरोध में तीव्र आंदोलन किया गया। किसानों की काली दिवाली मनाते हुए आंदोलनकारियों ने काली पट्टियां बांधकर सरकार को चेतावनी भी दी। इस आंदोलन का नेतृत्व राजू पाटिल शिंदे ने किया। संगठन ने इस दौरान 6 प्रमुख मांगे रखी, जिसके अनुसार किसानों की संपूर्ण कर्ज माफी, आत्महत्या करने वाले किसानों के परिवारों को सरकारी नौकरी, खेती को रोजगार का दर्जा, छोटे किसानों को प्रति माह 10,000 रुपए की आर्थिक सहायता, अतिवृष्टि प्रभावित क्षेत्रों को सूची में शामिल कर प्रति हेक्टेयर 1,000 रुपए का अनुदान और कृषि उत्पादों के लिए उचित न्यूनतम समर्थन मूल्य की गारंटी ऐसी प्रमुख मांगे रखी गई। इस आंदोलन को किसानों का बड़ा समर्थन प्राप्त हुआ। शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, हेक्टरी अनुदान 70,000 रुपये मिळालाच पाहिजे, हेक्टरी अनुदान 70,000 रुपये मिळालाच पाहिजे। सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना एक जो चॉकलेट दिलं त्यांनी की संपूर्ण कर्जमाफी देण्यात येईल, या भरोशावर संपूर्ण शेतकऱ्यांनी सरकारला भरघोष मतदान करून सत्तेमध्ये आणलेलं आहे। परंतु सरकारने आपले जो म्हणणे आहे ते म्हणणे त्यांनी कोणत्याच प्रकारच्या शेतकऱ्याला ना कर्जमाफी दिली, ना शेतकऱ्याचा जो अनहद नुकसान झालेला आहे या नुकसानात सुद्धा भरपाई दिलेली नाही। या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले होते की शेतकऱ्याची दिवाळी ही गोड होईल, फक्त पेपरमध्ये ज्यांचे आकडेले आहेत, परंतु शेतकऱ्याच्या कोणत्याच खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा आजच्या तारखेमध्ये जमा झालेला नाही आहे। तरी या आजचा जो आंदोलनाचा हे आहे, आज आंदोलन जरी आमचा दडपण्याचा प्रयत्न झाला असेल तरी या शासनाने जर शेतकऱ्याच्या मागण्या मान्य केले नाही, हेक्टरी 70,000 रुपये दिले नाही, जो आत्महत्याग्रस्त जो शेतकरी आहे त्याच्या कुटुंबाला नोकरी दिली नाही, अशा आमच्या 7 मागण्या आहेत। जर 7 मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे सुद्धा मोठा तीव्र आंदोलन करण्यात येईल।